तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. आकाश आपण पाहतोय स्ट्राईक वरती आकाश, नॉन स्ट्राईक एंड वरती अशोक. तर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज रोहित. पंचांचा इशारा देतोय सामन्याला सुरुवात. स्ट्राईक वरती आकाश धानवी याला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंड वरती अशोक. पहिला चेंडू वेगवान तेज तरार, मात्र डाऊन द लेग इष्टी सोडून जाणार हा चेंडू आहे. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. एक्स्ट्रा धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. फुलटा चेंडू इथे फायदा उचलता आलेला नाहीये. हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. खूप चांगली कामगिरी इथे होताना दिसते गोलंदाज रोहित कडनं. इथे बघा पुलचा फटका केलेला आहे, पुल सक्सेसफुल झालेला आहे. चेंडू सरळ निघून गेलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावण करता. हा षटकार आलेला आहे. या षटकाराने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड, 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा पुलचा फटका, पुन्हा एकदा पुल पॉवरफुल झालेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे. आणि चेंडू बघा भरपूर दूर वरती जाऊन पडलेला आहे. 6 धावा, षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार इथे येताना दिसतात. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 रन्स, 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. तेरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झालेत या षटकातील 3. रोहित पुन्हा एकदा, पुन्हा एकदा आप ट्रॅकर चेंडू होता, इथे मिस्टामिंग झालाय. शतरक्षक आलाय तिकडे आणि झेल ड्रॉप झालाय. बघा आकाश धांडवी सारख्या फलंदाजाला इथे जीवनदान मिळालेलं आहे. आणि हे जीवनदान आता आणखीन महागात पडू शकतं. ते म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स भिड्याचा पाडा या संघाला. या 2 धावा आल्या, 2 धाव्याने धावसंख्या आता 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 15 रन्स, 15 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. ते आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक आहे आणि हा चेंडू तिकडे निघून गेलाय. 6 धावां करता आणखीन एक षटकार आकाश धानवीच्या बॅटमधून. बघा आता आकाश धानवी याला जीवनदान मिळालेलं आहे आणि त्याचा तो पुरेपूर फायदा उचलतोय. 3रा षटकार त्याने या त्याच्या इनिंग मध्ये ठोकलेला आहे. धावसंख्या 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा डाऊन दिले, हा चेंडू हाताळला गेलाय. पंचांनी दोन्ही समांतर दाखवलेत.
वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 22 या आकड्यावरती. 22. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खुलकडे क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याच्याकडनं मिसफिल्ड झाली आणि चेंडू आता सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. 4 धावांकरता शेवटच्या बॉलवरती देखील 4 धावा मिळाल्यात आणि या 4 धावेने धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. 26. आकाश पारधी आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्याकरता. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केलेली आहे. 2 धावेवरती ते समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता 28 या आकड्यावरती. 28. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते बघा फेक फान चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं. अशोक याला मात्र लिडिंग एज लागलं. खाली क्षेत्र होतं, त्या खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडला. बॉलर तिकडे पोहोचला तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळाली. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29. 29 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता आकाश धानवी हा फलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार आपण बघितलंय. फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूला सरळ काय घडलंय, काय बिघडलंय. यस, खेळाडूंनी तिकडे थांबायचं आहे. खेळाडू आपल्या पंच नक्कीच देतील तिकडे. आपल्याकडे तिसरे पंच देखील आहेत. ऑनफिल्ड पंच तिकडे सांगतील. चला, खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. आपले ऑनफिल्ड पंच नक्कीच सांगतील. हा तिसऱ्या पंचांकडे तिकडे निर्णय सोपवला गेलाय. चला पाहूया. अगदी बाउंड्री जवळ हा झेल पकडलेला आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा
तर तिसऱ्या पंचाचा निर्णय की हा षटकार असेल 6 धावा, कारण बाउंड्रीवरती पाय होता तिकडे. बघा झेल खूप चांगला पकडला होता, मात्र एक पाय जो होता त्याचा बाउंड्रीवरती लागला आणि झेल पकडल्यानंतर त्याचा पाय थोडासा उचलला गेला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले. आता फक्त एक सिंगल धाव मिळाली. या सिंगलने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 36 या आकड्यावरती, 36. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, एक धाव कंप्लीट, मात्र त्याच्याकडे देखील मिसफील्ड झालेली आहे. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांकरता. या 4 धावांनी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 40 रन्स, 40 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे षटकातील. हे षटक देखील महागडं ठरताना दिसते. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू सरळ स्टंप वरती हा चेंडू जाऊन पडलेला आहे. अशोक लहांगे याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. पहिल्या षटकात 26 धावा आणि या षटकात 14 धावा, 40 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज इथे वापरला जातोय. मयूर येतोय, मयूर भोईर. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी रोहन पारधी याला आपण पाहतोय. रोहन पारधी. खोलवटेबाजा चेंडू चेंडूला खोदून काढलेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे लॉंग मध्ये, चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा या पलून पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण आकाश धानवी हा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. या 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या आता 42 या आकड्यावरती, 42. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 6 धाब्याची धावसंख्या आता 48 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 48. 48 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. काही जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला आकाश धानवी याची पाहायला मिळते. पुन्हा एकदा खूप चांगला फटका खेचला गेला, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे देखील झेल सुटला जातोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद इथे मिळालाय आकाश धानवी याला. पुन्हा एकदा जीवनदान. जो फलंदाज षटकार चौकार ठोकतोय त्या फलंदाजाला इथे जीवनदान मिळालेलं आहे.
धावसंख्या 48. बॅकफुटवर जाऊन चेंडूला पुल करायचा होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आलेत. चांगला कमबॅक रोहित पारधीकडनं या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅटचा एज लागलाय. चेंडू गळी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. अखेरीस यश मिळाले त्या शतरक्षकाला चेंडू फील्ड करण्यात आणि या 2 धावा तोपर्यंत पूर्ण झाल्या. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 50 या आकड्यावरती. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल या षटकातील. रोहित पारधी खोलवट्यापासून चेंडूला खोदून काढल्या. पुन्हा एकदा लॉंग मध्ये शतरक्षक चांगले शतरक्षण झालंय. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल का तर नाही. फेकी खराब झाली आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. या 2 धावेने धावसंख्या आता 52 या आकड्यावरती 53 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि या 53 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील जय हनुमान स्पोर्ट्स भिड्याचा पाडा या टीमला.
दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 53 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. सलामीची जोडी रोहित आणि आकाश. पहिला बॉल आकाश धनवी याचा निर्धाव इथे टाकला गेलाय. डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. इथे देखील आपण पाहतोय खूप चांगला चेंडू इथे टाकला गेला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव हाताळला गेलाय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये आता चेंडू खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू थांबणार नाहीये कारण चेंडूची गती ही जास्त होती. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय 4 धावांकरता. थँक्यू डीजे. आता चौकाराने धावसंख्या 4 या आकड्यावरती श्री गणेश झालेले आहे 4 धावेने. आकाश धनवी पुन्हा एकदा ट्रॅक वरती सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. बॉल वरती गती थोडीशी कमी केली होती आकाश धानवी आणि बॅट अगोदरच फिरली. चेंडू शरीरावरती येऊन आदळलाय आणि पाहतोय की हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. बॉल टाकून झालेत 4 धावसंख्या 4. हा चेंडू आपण पाहतोय फ्लॅग स्लिप मध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी ही निर्माण झाली होती. ते बघा शफल होऊन चेंडूला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळून काढलेला आहे. 4 धावांकरता षटक संपले. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 22च्या सरासरीने अजूनही 44 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. विद्युत पुरवठा खंडित झाला होता तो आता पुरवला गेलाय. पंचांनी रेफर केलाय की बॅट्समन यस्टनच्या मागे गेलाय की नाही पाहायचंय. यस्टनच्या मागे जर चेंडू जर खेळला असेल तर निर्धाव चेंडू दिला जाईल. लक्षात घ्यायचं आहे. यस्टनच्या मागे आपण पाहतोय जो एक पाय आहे तो शॉट खेळण्या अगोदर यस्टनच्या मागे त्याचा पाय गेलेला आहे. लक्षात घ्या. हा डॉट बॉल दिला जाईल. लक्षात घ्या. कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाही या बॉलवरती. बघा नवीन नियमानुसार आता आपल्याला यस्टनच्या मागे जाऊन खेळता येणार नाही. लक्षात घ्या. ऑन साईडला हा इथे फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक बघा तिकडे मयूर होता. 1 हँडेड चेंडूला पकडण्याचा प्रयत्न मात्र चेंडू त्याच्या हातामध्ये आलेला नाहीये आणि आपण पाहतोय की एक धाव ही कंप्लीट झाली.
इथे बघा चेंडूला हुक केलेला आहे, चेंडूला सरळ आता पाठवलेला आहे बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावन करता. अशा आणखीन काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे जय हनुमान स्पोर्ट्स भेड्याचा वाडा या टीमला. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही 9 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 37 धावा. बघा दुसऱ्या दिवसामध्ये जर आपण बघितलं 18 चेंडूमध्ये 53 धावा चेस झाल्यात या मैदानावरती. अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा संघाने 4 ओव्हरमध्ये 53 धावा बनवल्या होत्या आणि यंगस्टर नागली संघाने 3 षटकातच त्या 53 धावा पूर्ण केल्या होत्या या मैदानावरती. म्हणजे होऊ शकतात, फलंदाजाला करून दाखवावं लागेल. सध्या तरी इथे जिम्मेदारी उचललेली आहे आकाश पारधी या फलंदाजाने. धावसंख्या 16 धावा. ते बघा जोरात मारण्याचा प्रयत्न, विकेट किपर कडनं मिसफील्ड झाला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावन करता एक नशिबाचा चौकार इथे येताना दिसतोय. या चौकाराने धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत अजूनही 8. बघा मॅच बनवला इकडे आकाश पारधी याने. 8 चेंडू आणि 33 धावा. हाफ ट्रॅकर फुल केलाय, फुल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर गुल झालाय. 6 धावन करता एक बिग शॉट आकाश पारधीच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. या षटकाराने धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. 26. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू मध्ये अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत. ते बॅटचं एज लागलंय. यष्टांच्या मागे शतरक्षक आहे. आता चांगलं शतरक्षण झालंय. बघा हा चेंडू जर मिळाला नसता तर 4 धावा या नक्की मिळाल्या असत्या. मात्र एक सिंगल धाव मिळाली. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 27. अजूनही मॅच जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 26 धावा. गावदेवी माझी माऊली आई बैसली गोदेवलानू. चैताचे महिन्यानु ग आई तुझी जत्रा भरते गावानु. 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 थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि आता 26 धावा. आकाश पारधी हा स्ट्राईक वरती आहे. त्याने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. पहिला चेंडू लेग स्ट्रिक वरती हाताला गेला होता. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. मात्र धाव का मिळणार नाहीये. बघा बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू जर घेतला असता तर 4 किंवा 6 धाव मिळाल्या असत्या. मात्र हलकासा एज लागला. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आणि आता 5 बॉल मध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. ते देखील फुलर लेनचा चेंडू हाताला गेला होता. 1 धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय तिकडे. मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. आणि आता या सामन्यावरती आपण जर बघितली तर पकड ही मजबूत झालेली आहे जीवदानी गिरीज संघाची. कारण आता बॉल बाकी 4 आणि धावा बनवायच्या आहेत 25. टायमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे. झेल ड्रॉप. जीवनदान मिळालंय. मात्र जास्त फरक पडणार नाहीये. कारण या मॅच वरती या सामन्यावरती पकड जी आहे पूर्णपणे मजबूत केलेली आहे जीवदानी गिरीज या संघाने. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील.
ते बघा खूप चांगला फटका खेचला गेलाय. चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी देखील घेतलेली आहे. 6 धावा मिळतील एवढी लांबी या चेंडूने घेतलाय. षटकार. तुझी ओटी भरीन आई मी येऊन ग चरणाला. डोले भरून पाहिलं मी माझ्या गावदेवी आई. या षटकारांना धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कोलवरट्यापाचा चेंडू इथे देखील खूप चांगला फटका खेचलाय, मात्र शतरक्षक आहे तिकडे अशोक लांगे पकडतोय. झेल संपलाय. आकाश पारधी याचा खेळ आता शेवटचा एक बॉल बाकी या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहतो या 35 आणि आता पूर्णपणे पराभवाच्या छायेला जाऊन पोहोचलेला आहे जय हनुमान स्पोर्ट्स भेड्याचा पाडा हा संघ. आणि हा चेंडू देखील निर्धाव येतोय आणि अशा प्रकारे हा सामना जीवदाणी गिरीज संघाने इथे जिंकलेला आहे. हळलक हळलक जय हनुमान स्पोर्ट्स भिड्याचा पाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जीवदाणी गिरीज. लगेच आपण दुसऱ्या फेरीतील सामना देखील सुरू करतोय. तर कॅप्टन या लगेच टॉस करण्याकरता या सामन्याचा सामनावीर आकाश धाणवी ज्यांनी खूप चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. तर आकाश धाणवी मॅन ऑफ द मॅच. लगेच आपण टॉस करतोय. साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा आणि